कोकणातून मुंबईसह अन्य शहरांमध्ये स्थलांतरित झालेल्या नागरिकांना वर्षानुवर्ष चाकरमानी संबोधलं जातं। मात्र आता हा शब्द अवमानकारक असल्यामुळे तो हटवून त्याऐवजी कोकणवासी असा शब्द वापरा असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिलेले आहेत। लवकरच या संदर्भातलं परिपत्रक सुद्धा काढलं जाणार आहे। चाकरमानी हा शब्द अपमानकारक वाटत असल्यामुळे सरकारी कागदपत्र आणि शासकीय कामकाजात त्याऐवजी कोकणवासी हा शब्द वापरावा अशी मागणी करण्यात आलेली होती आणि त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीमध्ये यापुढे चाकरमानी शब्दाऐवजी कोकणवासी हा शब्द वापरा तसं संबोधा असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला दिलेले आहेत। लवकरच शक्य झालं तर गणेशोत्सवापूर्वीच या संदर्भातलं शासन परिपत्रक काढलं जाणार आहे। तर कोकणवासीय की चाकरमानी म्हणायचं यावरून आता वाद रंगण्याची चिन्ह आहेत। कारण मुंबईमधल्या कोकणवासीय यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। आम्हाला चाकरमानीच म्हणा, चाकरमानी हा शब्द अमूल्य आहे आणि त्याचा आम्हाला गर्व आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। काय म्हणतायत ते पाहूयात। आम्ही आता इतकी वर्ष मुंबईला राहतोय, तर आम्हाला गावी गेल्यानंतर आमची वडीलधारी माणसं आहेत ना जी होती ती सर्व आम्हाला चाकरमानी असं ते बोलायचे। कोकणवासी कोण बोलायचं, कोकण आहे ते बरोबर आहे, पण चाकरमानी शब्द आपल्याला मराठी माणसाची योग्य वाटतं असं माझं म्हणणं आहे। की आम्ही मुंबईत जेव्हापासून आलेलो आहे तेव्हापासून आम्हाला मुंबईत चाकरमानी म्हणूनच संबोधलं जाते आणि आम्हाला त्याचा गर्व आहे। चाकरमानी आहे याचा आम्हाला गर्व आहे। कोकणवासी आता यांच्या आदेशावरती आम्ही चालणार नाहीये, कारण आम्हाला कोकणवासी हे योग्य वाटत नाहीये। चाकरमानी हा शब्द अमूल्य आहे। आम्ही जेव्हा गावी जातो त्या टायमाला आम्हाला सगळे चाकरमानीच म्हणतात आणि अजित पवार जे आहेत ते आमच्याकडचे नाही आहेत, ते बारामतीचे आहेत। त्यांना चाकरमानी हा शब्दाचा अर्थ माहिती आहे का? तर तळ कोकणामधल्या जे कोकणातले लोक आहेत त्यांच्या काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत त्या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। पाहूयात। कोकणातले बरीच मंडळी मुंबईत राहतात आणि मुंबईतना जेव्हा ते कोकणात येतात त्यावेळी त्यांना चाकरमानी म्हटला जायचा। अगदी अनेक वर्ष शब्द वापरला गेलो, मात्र आता अगदी मुंबईतून कोकणात येणाऱ्यांका चाकरमानी म्हणायचा नाही, कारण चाकरमानी हा शब्द अपमानकारक वाटता आणि आता त्यांना कोकणवासी म्हणायचा असे जे निर्देश असत ते आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढलेले असतात आणि लवकरच या शासन असा त्या या बाबतीत परिपत्रक काढीत। मात्र कोकणात राहणाऱ्यांका काय वाटतं, चाकरमानी शब्द बरो की कोकणवासी शब्द बरो, आपण ह्यात जाणून घेणार असो। की जे मुंबईवरून येतात त्यांना आजपर्यंत चाकरमानी म्हणायचे, मात्र त्यांना चाकरमानी नको कोकणवासी म्हणा असं म्हणतात, शासन म्हणता। त्याबद्दल शासनाचा परिपत्रक काढूचा असा। तुमका काय वाटतं, चाकरमानी शब्द बरो की कोकणवासी शब्द बरो? कोकणवासी बरो, कोकणवासी बरो। चाकरमानी शब्द चांगलो की कोकणवासी शब्द चांगलो? कोकणवासी कोकणवासी। तुमका काय वाटतं, चाकरमानी की कोकणवासी? कोकणवासी। तुमका काय वाटतं, चाकरमानी की कोकणवासी? चाकरमानी। काका तुमका काय वाटतं, चाकरमानी की कोकणवासी? कोकणवासी। रेडी काका, तुम्ही मुंबईवरून येलात की तुमका यापूर्वी चाकरमानी म्हणायचे, मात्र आता चाकरमानी म्हणा नको असं म्हणतात, कोकणवासी म्हणा म्हणतात। तुमका काय वाटतं, चाकरमानी शब्द बरो की कोकणवासी शब्द बरो? नाही, चाकरमानी शब्द आम्हाला चांगला वाटतो, कारण आता आम्ही आमचे पूर्वज जे काय गावावरून मुंबईला गेलेले ते सगळे तिकडे नोकरी व्यवसायासाठी गेलेले, त्यामुळे काय एवढ्या वर्षानुवर्ष जे चाकरमानी बोलतात त्यात एक आपलेपणा वाटतो, एक विशिष्ट एक आमचं हे असल्यासारखं वाटतं की बाबा एक नातं असल्यासारखं वाटतं, त्यामुळे चाकरमानी हा शब्द आम्हाला चांगला वाटतो। तर कोकणी माणसामध्ये दोन मतप्रवाह आपण पाहिलेले आहेत। काही म्हणतात आम्हाला चाकरमानीच म्हणा, अमूल्य असा हा शब्द आहे आणि आम्हाला त्याचा गर्व आहे, तर काही मंडळींनी मात्र आम्हाला कोकणवासीच म्हणा असं म्हटलेलं आहे। सर, इथे मुंबईतला जे चाकरमानी येणारे असत त्यांना आता चाकरमानी म्हणायचा नाही तर कोकणवासी म्हणायचा असं अजित पवार म्हणतात। तुमका काय वाटतं, चाकरमानी शब्द बरो की कोकणवासी शब्द बरो? मुळात मी मालवणी माणूस असे, ते कोकणवासी म्हणण्यापेक्षा चाकरमानीच अतिशय महत्त्वाचा शब्द आहे। चाकरमानी म्हणजे पाहुणे नाहीत,
कोकणाच्या मालवणी भाषेत चाकरमानी ज्या शब्दाने अर्थाने वापरला जातो, चाकरमानी म्हणजे असं आहे जो मुंबईला पोटा पाण्यासाठी राहतो, पण ज्याची मूळ नाळ ही कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये घट्ट रोवली गेलेली आहे, म्हणून तो चाकरमानी आहे. जो कोकण आणि मालवणी कोकण आणि मुंबई या दोघांमध्ये एक मध्यस्थ भूमिका करतो आणि सांगड घालतो. जरी तो मुंबईत पोटासाठी गेला असला तरी त्याची मुळं सगळी इथे रोवलेली आहेत आणि म्हणून तो मालवणी शब्द त्याला चाकरमानी हाच अतिशय योग्य आहे. तर याबाबत आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागलेल्या आहेत. नाव बदलल्यामुळे कोकणवासियांचे हाल संपणार नाहीत. कोकणवासीय चाकरमानी शब्दावर अंबादास दानवे यांनी हे प्रतिक्रिया दिलेली आहे. प्रेमानं आम्हाला काहीही म्हणा हरकत नाही असं नितेश राणे म्हणतायत. तर मुंबईतील कोकणवासियांना चाकरमानी म्हणतात असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. कोकणवासियांचे हाल आहे. 12 वर्षांना मुंबई गोवा रस्ता तयार होतोय. त्यांना गणपतीला जायला अडचणी आहेत, त्यांना बसेस नाही, त्यांना रेल्वे नाही पुरेशा, आणि म्हणून कोकण फक्त नाव बदलल्याने मला असं वाटत नाही कोकणवासियांचे हाल बदलतील. तेव्हा सगळ्यात आधी कोकणवासियांचा हा जो विकासाचा प्रश्न आहे तो सोडवला पाहिजे असं मला तरी वाटतं. आम्हाला प्रेमाने काही एक दुसऱ्याला बद्दल बोला, आम्हाला काही हरकत नाही. शेवटी आम्ही कोकणातले राहणारे, आम्हाला तुम्ही कुठल्याही नावाने आमचं नाव घ्या किंवा आम्हाला पुकारा, आमचं काही चिंता नाही. शेवटी काही भावना होती त्यानुसार अजितदादांनी तो निर्णय घेण्यात आला. पण शेवटी प्रेमाने कोकणवासियाला काही बोला, ते हक्काने तुम्हाला तुमच्या जवळ घेतील. म्हणूनच तर आम्हाला फणसासारखं बोलवलं जातं ना. आम्ही बाहेर काटेरी दिसले असले तरी आतमधून फार मऊ आहे, आणि म्हणून आमचा तो मूळ स्वभाव असल्यामुळे नावाच्या बाबतीमध्ये आम्हाला चिंता नाही. आपण सर्वजण जे मुंबईमध्ये नोकरीनिमित्त येत असो त्या सगळ्यांना पूर्वीपासून एक कोकणाची एक वेगळी अशी ओढ आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आपण कोकणामध्ये प्रत्येक सणाला गेलं पाहिजे, आणि त्यामुळे सणाला जाण्याची एक पद्धत आहे. तशीच एक पद्धत की कोकणवासीय जो मुंबईमध्ये किंवा बाहेरगावी जो कामानिमित्त येतो त्याला चाकरमणी असं गावातील मंडळी म्हणत असतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल आदराने म्हणणं अशी ही एक पद्धत आहे.